ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात आला। खासदार संजय देशमुख यांनी हा आरोप केलेला आहे। पैशाचं आमिष दाखवलं जातंय। खासदार संजय देशमुखांचा धक्कादायक दावा। ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी एकजूट ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। खासदार संजय देशमुख यांचा आरोप मनीषा कायंदे यांनी फेटाळलेला आहे। एकनाथ शिंदेंवरती विश्वास दाखवून आमदार शिवसेनेमध्ये आले असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय। कोणी दबाव टाकला हे सांगावं असं आवाहन कायंदे यांनी केलं। दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं बलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। आता जनतेच्या कोर्टात देखील माननीय शिंदेजी जिंकलेले आहेत आणि त्यामुळे अजून ओघ आमच्याकडे वाढतच चाललेला आहे। परंतु यांना आत्मपरीक्षण न करायचं नाहीये, यांना केवळ तेच ते आरोप पुन्हा करायचे आहे की ज्या आरोपांना सगळ्यांनीच खोडून टाकलेलं आहे आणि हे आता गद्दार खोके हे आता सगळे विषय संपुष्टात आलेत। त्याच्यामुळे नवीन यांच्याकडे विषय काही राहिला नाही आणि त्यामुळे दबाव तंत्र वगैरे तर त्यांनी सांगावं ना कोणी दबाव टाकला त्यांच्यावर। काही कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जास्त मतदान पडलं त्यांना तडीपार करायचं। पोलीस आयुक्त जशी बटीक आहे, मी इथल्याच एका पोलीस आयुक्ताविषयी नाही बोलत आहे, मी ओव्हरऑल यंत्रणेविषयी बोलतोय आणि अशी यंत्रणेचा मिसयूज करून शिवसैनिकांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चित होतोय। आम्ही कधी असा उन्मत्त काम करणार नाही, आम्ही कधी फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे, तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे। खरं तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे काही लोक शिवसेना सोडून गेले। परंतु याआधी सुद्धा 2009 मध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळी सुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझे सर्व सहकारी असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत। अहो, हेच आमदार आमच्याच पाया पडून पळून गेले होते आणि सांगितलं होतं की मी ताबडतोब वापस येतो। निष्ठा त्यांनी दाखवाव्यात ज्यांच्याकडे निष्ठा आहे। आजच्या घडीला त्यांची काय अवस्था आहे ते त्यांना सुद्धा माहिती आहे, म्हणून काही दिवस वाट पहा। हे जे काही बोलणारे लोक असतात ना, हे कायमस्वरूपी एका ठिकाणी टिकत नसतात, म्हणून ठोस भूमिका घेण्याचं सामर्थ्य यांच्यात नाही।